कृष्णांचं नाव आहे पुरुषोत्तम भगवान की आणि या भगवंतांच्या नावाने हा महिना ओळखला जातो. त्याची अनेक कारण आहेत की हा पुरुषोत्तम महिना कसा प्रकट झाला. यालाच अधिक मास असं सुद्धा म्हटलेलं आहे मराठीमध्ये. आणि अजून एका नावाने ओळखला जातो हा महिना धोंड्याचा महिना. धोंडे खायचे का हो? धोंडे म्हणजे काय? आपण काय करतो, धोंड खात नाही पण उंडे खातो पूर्णाचे, आणि मग काय त्याला धोंडे म्हणतो आपण. धोंड्याचा महिना, अधिक महिना, आणि काय पुरुषोत्तम महिना. अजून एक नाव आहे याचं, काय मलमास. मलमास. हे पुरुषोत्तम नाव कसं काय पडलं या महिन्याला? पहिले पुरुषोत्तम नावाचा महिमा जाणून घेऊया. याच्यावर अनेक संतांनी टीका केलेली आहे, लिहिलेलं आहे की पुरुषोत्तम महिना नेमकं कशाला म्हणायचं किंवा याचं काय वर्णन. भगवंताचं नाव तर आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम की. प्रभू रामचंद्रांना एक पुरुषोत्तम म्हटलेला आहे. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण की. एक आहे लीला पुरुषोत्तम, एक आहे मर्यादा पुरुषोत्तम. लीला पुरुषोत्तम का म्हटलं जातं किंवा मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलं जातं हे सगळं तुम्हाला माहिती आहे, याची काही चर्चा करणार नाही. आणि अजून एक पुरुषोत्तम आपल्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, प्रेम पुरुषोत्तम. कोण? श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू की. नाव पुरुषोत्तम तेच आहे, परंतु त्याच्या पुढं त्यांचं जे स्वरूप आहे, कोणाचं प्रेम स्वरूप आहे, कोणाचं मर्यादा स्वरूप आहे, कोणाचं लीला स्वरूप आहे, नाव तेच आहे. आणि म्हणून पुरुषोत्तम भगवान की जय. आणि म्हणून हे जे पुरुषोत्तम, कलियुगामध्ये सुद्धा या पुरुषोत्तम भगवंताचं दर्शन तुम्ही करू शकता. कुठं करू शकता माहिती आहे का? पुरुषोत्तम पुरी की. पुरुषोत्तम पुरी कुठं कशाला म्हटलं तर माहिती आहे का तुम्हाला? जगन्नाथपुरी धाम की. हे जे जगन्नाथपुरी धाम आहे, या जगन्नाथपुरी धामाचं नाव आहे पुरुषोत्तम पुरी. काय नाव आहे? कोण कोण गेले जगन्नाथपुरीला? हात वरती करा. फार कमी लोक गेले. कलियुगामध्ये एकदा जगन्नाथपुरीला जाऊन यायला पाहिजे असं वर्णन शास्त्रामध्ये आहे. कारण साक्षात भगवान श्रीकृष्ण आजही जगन्नाथपुरीमध्ये आहेत आणि ते जगन्नाथाच्या रूपाने बसलेले आहेत तिकडे. आणि त्यांचं नाव पुरुषोत्तम आहे. भगवंतांचं नाव पुरुषोत्तम का पडले असं एक उदाहरण एका संतांनी दिलं की दुसरं कोणी याच्यामध्ये मिलावट करू नये असं. आजकाल आपल्याकडे मिलावट आहे. लोहाराचा लोहाराकडे जर तुम्ही कधी गेला, लोहाराकडे एक खालचं भांड आहे किंवा खालची वस्तू आहे, ती लोखंडाचीच असते बघा, ज्याच्यावरती ज्या वस्तूला आकार द्यायचा आहे ती वस्तू ठेवलेली असते आणि ती तापवलेली असते. आणि वरती असतो तो घन असतो, घन मारण्यासाठी, त्याला आकार देण्यासाठी. खालची वस्तू कशाची आहे? लोखंडाची. ज्याला शेप द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे, ती वस्तू कशाची आहे? लोखंडाची. आणि ज्याने मारतायत तो घन कशाचा आहे? तिन्ही लोखंडाचाच आहे, परंतु अर्थ वेगळा आहे. काय अर्थ वेगळा आहे? या तिन्ही वस्तू जरी लोखंडाच्या असल्या तर पहिली जी वस्तू आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही. होतो का हो? ज्याने मारतात त्याच्यामध्ये बदल होतो का? नाही होत. बदल होतो त्या दोन्हीच्या मध्ये जी वस्तू आहे त्याच्यामध्ये बदल होतो. ज्याला आकार द्यायचा आहे, त्याला पाहिजे तसा आकार दिला जातो, त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणून असं म्हणणं आहे की जी खालची वस्तू आहे ती स्थिर आहे, स्थिर, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आणि म्हणून भगवंत आणि जीव हे दोन्ही वेगळे आहेत. भगवंत आणि जीव वेगळे आहेत. ते खालची जी वस्तू आहे भगवंतासारखी आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. पण जी वस्तू वरची आहे, ज्याला आकार द्यायचा आहे, ती वस्तू बदलत राहते. म्हणजे जीवात्म्यामध्ये बदल होत
राहतात. तो शरीर बदलत राहतो, या देहामधून त्या देहामध्ये जातो, त्याला वेगळे वेगळे आकार दिले जातात, परंतु भगवंताचं स्वरूप शाश्वत राहतं. आणि म्हणून पुरुषोत्तम, आपण पुरुष असू शकतो, भगवंतही पुरुष आहे, आपण पण पुरुष आहे, परंतु भगवंत पुरुष उत्तम आहे आणि आपण नुसते पुरुष आहे. लक्षात आलं का तुमच्या? असं म्हटलं तरी काही हरकत नाही. म्हणून उत्तमात उत्तम पुरुष कोण? भगवंत. भगवंताची जागा कोणीच घेऊ शकत नाही, म्हणून भगवंताने स्वतःचं एक नाव ठेवून घेतलंय. तुम्ही पुरुष म्हणू शकता, स्वतःला मालक समजू शकता, पण पुरुषामध्ये उत्तम मीच आहे. माझं नाव पुरुषोत्तम भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान मी आहे हे भगवंतांना सांगायचं आहे. आणि जगन्नाथपुरी जे आहे, जगन्नाथपुरीमध्ये हे पुरुषोत्तम भगवान बसलेले आहे. आणि मग आता हे पुरुषोत्तम कस काय महिना तयार झाला? तर पुरुषोत्तम नावाचा हा महिना, याचं नाव पूर्वी होतं मलमास. काय नाव होतं? मल म्हणजे विष्ठा. विष्ठा, जी विष्ठा आहे, ही विष्ठा आवडते का कुणाला? विष्ठा कुणालाच आवडत नाही, लगेच आपण नाकाला हात लावतो. कुठून वास आला की नाकाला हात लावतो. तसा हा जो महिना आहे, हा महिना जवळ आला की सगळे वास नाकाला हात लावायचे. कोणाला कोणाला मलमास आला, मलमास आला, तिकडे पाहू सुद्धा नका, तिकडे बघू सुद्धा नका. मग ह्या मलमासाला सगळे नावं ठेवायचे. आणि म्हणून या ठिकाणी असं वर्णन विचारण्यात आलं की हा मास झाला तरी कसा काय तयार हो, हा महिना तयार कसा काय झाला, अधिक महिना कसा काय तयार झाला? मग त्यांनी एक कथा सांगितली. प्रत्येक कल्पामध्ये वेगळ्या वेगळ्या घटना घडतात. कशा घडतात वेगळ्या वेगळ्या घटना? भगवान नरसिंह प्रकट झाले सत्ययुगामध्ये. कुणासाठी प्रकट झाले? तुमच्यासाठी प्रकट झाले का? प्रल्हादा कारणे नरसिंह झालाच. प्रल्हादा कारणे नरसिंह झाला असे सत्ययुगामध्ये. सत्ययुगामध्ये भगवान नरसिंहदेव प्रकट झाले. नरसिंहदेव प्रकट होण्यापूर्वी जो राक्षस होता हिरण्यकश्यपू, हा हिरण्यकश्यपू जो आहे, ते हिरण्यकश्यपूने या ठिकाणी फार मोठी तपस्या केलेली आहे त्या विष्णूला मारण्यासाठी. स्वतःच विष्णू बनण्यासाठी तपस्या केलेली आहे. आणि ब्रह्माजीकडनं वरदान सुद्धा मागून घेतलेलं आहे. काय वरदान मागून घेतलं ब्रह्माजीकडनं? ब्रह्माजीकडून वरदान मागून घेतलं, मी दिवसा मरणार, रात्री मरणार नाही, मी शस्त्राणी अस्त्राणी मरणार नाही, मी घराच्या आत मरणार नाही, घराच्या बाहेर मरणार नाही, मी वर मरणार नाही, आकाशामध्ये जमिनीवर मरणार नाही. अजून काय वरदान राहिलं आठवते तुम्हाला? हा, मुलं किती हुशार आहेत बघा, प्रल्हाद महाराजांसारखे. म्हणून लहान व्हायला पाहिजे, मोठं झालं की ह्या प्रॉब्लेम आहे, लक्षात येत नाही. काय आपण अहंकार घेऊन बसलोय ना, काहीच आठवत नाही. त्यांनी बरोबर सांगितलं बघा. एक राहिलं होतं काय? मी प्राण्याकडनं मारला जाणार नाही आणि मनुष्याकडून पण मारला जाणार नाही, असं वरदान भगवंतान त्या ब्रह्माजीकडनं प्राप्त करून घेतलं होतं. ही कथा तर सर्वांना माहिती आहे. परंतु एका कल्पामध्ये नरसिंह भगवंत पुन्हा पुन्हा प्रकट होतात. मग एका कल्पामध्ये सत्ययुगामध्ये एकदा जेव्हा नरसिंह भगवंत प्रकट झाले होते, तेव्हा एक ऍडिशनल अजून एक वरदान मागून घेतलं होतं. काय मागून घेतलं होतं? मी वर्षातल्या 12 महिन्यामध्ये मरणार नाही, वर्षातल्या 12 महिन्यामध्ये मरणार नाही, असं एक वरदान मागून घेतलं होतं. आणि त्या युगामध्ये, त्या कल्पामध्ये भगवान नरसिंहदेवांना विचार करावा लागला. म्हटले याने एक वरदान मागून घेतलेलं आहे की मी 12 महिन्यात मरणार नाही, मरणार कधी मग आता? तर एक व्यक्तीकडे एक व्यक्ती गेला आणि त्याने विचारलं की माझं मरण कधी आहे, माझं मृत्यू कधी आहे? तर म्हणले 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे. म्हणले किती? मग 7 दिवसामध्ये इतकं चांगलं वागायला लागला, इतकं चांगलं वागायला लागला की त्याने सगळं काही दान धर्म सुरू केलं, गीता वाचायला सुरू केली, सगळे सत्कर्म करायला लागला, कुणाच देणं होतं बाकी देऊन टाकलं, सगळं काही चांगलं व्यवस्थित करून टाकलं, सगळं पुण्यकर्म करायला लागला. आणि पण 7 दिवसामध्ये मेलाच नाही. आणि मग नंतर
तो माणूस माघारी आला, त्याला आश्चर्य वाटलं. म्हणजे महाराज तुम्ही खोटं सांगितलं म्हणे, मी 7 दिवसामध्ये मरणार होतो, तुम्ही कसं काय मला. महाराज म्हणले अरे 7 दिवसामध्ये मरणार होतो म्हणजे कुठलाही दिवस असू शकतो, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 7 दिवसापैकी कुठलाही दिवस असू शकतो म्हटले. म्हणजे 7 दिवसामध्येच मरणार आहे आपण सगळे. लक्षात आलं का सगळ्यांच्या? कुठल्या तरी एका दिवसाला आपण मरणार आहे. मग या हिरण्यकशिपूने वरदान मागून घेतलं की मी 12 महिन्यामध्ये नाही मरणार आहे. हुशार होता तो. राक्षस लोक पण हुशार असतात. 12 महिन्यामध्ये मरणार नाही म्हणून भगवंतानी 13वा महिना काढला. हरी बोल. भगवंत काही पण नियमामध्ये बदल करू शकतात. तुम्ही किती जरी डोकं लावलं ना, मरायचं नाही म्हणून डोकं लावलं ना, भगवंताने जर ठरवलं कृष्ण मारी त्याला कोण तारी, श्रीकृष्णाने जर ठरवलं की याला संपवायचाच आहे, तर त्याला कुणीच एवढा मोठा हिरण्यकशिपू, एवढा मोठा रावण होता पण काहीच करू शकला नाही. भगवंतानी या हिरण्यकशिपूला मारण्यासाठी 13वा महिना तयार केला असं वर्णशास्त्रामध्ये. आणि त्या 13व्या महिन्याचं काम काय हो? बोला, काम काय? फक्त त्याला मारायचं. मारला, भगवंत नरसिंह गायब झाले, विषय संपला, लीला समाप्त. मला 13व्या महिन्याचं काय? तो निवांतच बसला 13वा महिना. या प्रत्येक महिन्याला एक मालक आहे. या जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत ना, सर्वांना एक मालक आहे. प्रत्येक ऋतूची एक अधिष्ठात्री देवता आहे. प्रत्येक महिन्याचं नाव काय माहिती का तुम्हाला? माहिती? चैत्र महिना, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, हे सगळे महिने आहेत. ही नावं मराठी नाव आहेत. या महिन्याला अजून एक नाव आहे, जसं पद्मनाभ नाव मास, माधव मास, त्रिविक्रम मास, अशी नावं आहेत भगवान श्रीकृष्णांची महिन्याला. या 12 महिन्याला 12 भगवंताची नावं आहेत. हा 13वा महिना जो आहे याचा वापर तर करून घेतला भगवंतानी हिरण्यकशिपूला मारण्यासाठी आणि सोडून दिलं त्याला. बिचारा, त्याला कोणीच विचारणा झालं, त्याला नावच नाही त्या महिन्याला. आणि सगळे काय म्हणायचे, आपण काय करतो, एखादं जर थोडंसं समजा पूर्ण काहीतरी वस्तू केली आणि पातेल्यामध्ये भाजी केली, समजा सगळी भाजी संपवली, कुठं तर थोडीशी राहिली, आपण काय म्हणतो त्याला? खरकट आहे. काय म्हणतो? खरकट आहे, उष्ट आहे, किंवा हे टाकून द्या असं म्हणतो की नाही आपण? तसंच झालं ते. 12 महिने आहेत, ही 13वा कुठं आलाय? याचा काही उपयोग पण नाही 13व्या महिन्याचा. याला कोणी मालक पण नाही, याचं काही नाव पण नाही. म्हणजे याचं नाव मलमास. याचं नाव म्हणले काय? मल म्हणजे विष्ठा. या 13व्या महिन्याचं नाव दिलं मलमास. आणि म्हणून हा महिना कोणालाच आवडेना, याचा काही उपयोग पण नाहीये. आणि अशा प्रकारे हा मलमास खरं तर याला कोणी मालक नव्हता. आणि मालक नसला ना, गल्लीतल्या कुत्र्यासारखी अवस्था होती. गल्लीमध्ये जे कुत्रे फिरतात ना, त्यांना कोणी दगड मारतात गल्लीतल्या कुत्र्याला, बरोबर आहे का? गळ्यामध्ये जर पट्टा असेल तर त्याला कोणी दगड मारत, उलट घाबरून राहतात. ऍक्सिडेंटमध्ये एखादा कुत्रा मेला तरी सुद्धा लोकांना भीती असते गाडीचं धडकून, किंवा हा कुत्रा गावठी असेल तर ठीक आहे, कोण मालक असेल तर भरून द्यावं लागेल, बरोबर आहे की नाही? आजकाल कुत्र्यांच्या किमती पण भरपूर आहेत. तर सांगण्याचा उद्देश हा होता की गळ्यामध्ये काहीतरी पाहिजे, पट्टा, मालक पाहिजे, म्हणजेच गुरूंची आवश्यकता आहे आयुष्यामध्ये. तुम्ही सूर्यदेवांचं उदाहरण पाहिले, जे कमळ असतं, कमळ हे चिखलामध्ये उगवतं आणि सूर्याचा प्रकाश आला की उमलतं. आणि हे कमळ जे आहे, हे कमळ जेव्हा उमलतं, चिखलामधून, पाण्यामधून वरती येतं हे कमळ, त्यावेळेला सूर्यप्रकाश ग्रहण करतं. आणि सूर्यप्रकाशामुळे हे कमळ जिवंत आहे, बरोबर आहे का? सूर्यप्रकाशामुळे कमळ जिवंत आहे. पण ज्या वेळेला त्या चिखलाशी संबंध तुटतो त्याचा, समजा जर ते कमळ तोडलं आपण आणि हे कमळ नुसतं बाजूला ठेवलं, पाण्याशी आणि चिखलाशी संबंध तोडला की तोच सूर्यप्रकाश त्याला मारून टाकतो, बरोबर आहे का? त्याच सूर्यप्रकाशाने त्या कमळाचा जीव घेतला. लगेच त्या सूर्याच्या उष्णतेमुळं ते कमळाचं फूल सुकून गेलं. तसं आपला संबंध जोपर्यंत भगवंताशी आहे, आपला संबंध जर आपल्याला समजलं की मला स्वामी आहे कोणतरी, मला गुरु आहे आयुष्यामध्ये, तर मग आपण जिवंत राहू आणि लोकांना आपण कामाला येऊ, जिवंत राहू, आपल्या जीवनामध्ये सुख येईल. पण ज्या वेळेला गुरु नाहीये, भगवंताचा आश्रय आपण ग्रहण नाही केला, तर म्हणे काय,
मुरझाए हुए फूल की तरह. तर ते कमळ काय होतं, सुकून जातं. आणि सुकलेल्या कमळाला बाजारात काही किंमत आहे का हो मंडळी? सुकलेल्या कमळाला कोणीच विचारत नाही हो. देवाला तरी कोणी आपण अर्पण करायचं म्हणलं सुकलेलं फुल आणत नाही. डोक्यात जरी घालायचं म्हणलं तरी सुद्धा सुकलेलं फुल कोणी घालत नाही, कोणीच पाहत नाही. अशीच अवस्था होते आपली. म्हणून आयुष्यामध्ये मालक असायला पाहिजे. जसं आजकाल आपण पाहतो की एखादी स्त्री विधवा जर झाली, तिची जगण्याची बिकट अवस्था होते. जोपर्यंत मालक आहे तोपर्यंत तिला आधार राहतो. कसला का असेल पण मालक पाहिजे, बरोबर आहे की नाही? तसंच अवस्था आहे. त्याला काहीतरी नाव पाहिजे या महिन्याला. या महिन्याला नावच नाही मंडळीनो. काय हा महिना बिन नावाचा महिना. आणि म्हणून तरी काय नाव नसलं काय म्हणतो आपण, बेवारस. बेवारस आहे. तसेच नाव पडलं मलमास. आणि दुसरं एक नाव पडलं म्हणले 12च महिन्यात वर्षामध्ये, पण हा महिना म्हणले हे 13वा महिना म्हणून काय अधिक आलाय. अधिक अधिक म्हणून त्याचं नाव अधिक मास. एक तर पहिलं मलमास, दुसरं नाव अधिक मास. आता तिसरं नाव कसं पडलं, पुरुषोत्तम मास. तर पुरुषोत्तम मास हे नाव असं पडलं की ह्या मलमास सगळे ची 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 थू 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 करायला लागले या मासाला. हा महिन्यामध्ये काय कामाचं नाही, अधिक आहे. आणि या महिन्यामध्ये काही करायला नाही पाहिजे. कुणीच काही काम करत नव्हतं. कुणी नवीन घर बांधायला काढत नाही, कुणी लग्न करत नाही. कुठली जरी कामं जरी असली, काही जरी निघालं तरी ते सगळे बंद ठेवतात. घर बांधायचं चालू असलं तरी बंद ठेवतात लोक महिनाभर. कुठं फिरायला जात नाही, कुठेच काहीच करत नाही. म्हणले मलमास. आणि मला कोणी विचारत पण नाही, मला काही नाव पण नाही. मलमास रडायला लागला. आणि रडत 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 ते नारदांकडे गेले. नारदांनी सांगितलं, म्हटले ब्रह्माजीकडे जाऊ म्हटले. ब्रह्माजीकडे गेले. ब्रह्माजी म्हणले नाही, म्हणले वैकुंठामध्ये जाऊ. वैकुंठामध्ये नारायण भगवंत आहेत, विष्णू आहेत. आणि त्या विष्णूंना आपण विचारू म्हणले काय करायचं. आणि मग ते तिकडे गेले वैकुंठामध्ये आणि रडायला लागले. हा महिना रडायला लागला. वैकुंठ, जिथं कोणत्याही प्रकारचं कुंठ नाही, दुःख नाही, असं ठिकाण म्हणजे वैकुंठ. वैकुंठामध्ये कोणी रडतो का हो? भगवान म्हणले वैकुंठ आहे, इथं रडायचं, इथं कसं काय रडायला लागला तुम्ही? ते म्हणले नाही. म्हणले काय? म्हणले अवस्थाच तशी बेकार आहे. म्हटले या म्हणले मला कोणी मालकच नाही म्हणे, मला सगळे टाकून बोलतात म्हणे. असं म्हणल्यानंतर म्हणले बर ठीक आहे, रडायचं बंद कर. म्हणले रडायचं बंद कर. अहो पण बघा, हा जो मलमास आहे, भगवान विष्णू त्यांना घेऊन गेले. ते म्हणले जरी वैकुंठ हे ठिकाण चांगलं आहे आणि मी काही योजना करू शकतो, पण भगवान विष्णूंच्या वरती एक लोक आहे. त्या लोकाचं नाव काय? काय नाव? गोलोक. म्हणा काय? एवढं माहित पाहिजे. या वैकुंठाच्या वरती पण एक लोक आहे, गोलोक. हे 14 लोक आहेत. मध्यभागी आपण आहे पृथ्वी. पृथ्वीच्या वरती जनलोक, महरलोक, तपलोक, भूलोक, स्वर्गलोक, सत्यलोक. आणि मग त्याच्यावरती आध्यात्मिक जग लागतं. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा कैलास. कैलास हे वैकुंठाचं स्वरूप आहे, तिकडे भगवान शिव राहतात. आणि त्याच्यावरती मग वेगवेगळे वैकुंठ, साकेत, हे ते, आणि मूळ वैकुंठ. आणि या सर्वाच्या वरती आहे एक धाम, त्याचं नाव आहे गोलोक, जिकडे भगवान श्रीकृष्ण राधे समवेत राहतात. भारतामध्ये असा प्रचार आहे की विष्णू श्रेष्ठ, विष्णूपासून कृष्ण आले. तर हे असं नाहीये. तो शास्त्र वाचा. भगवान श्रीकृष्णांपासून सगळे अवतार आलेले आहेत. विष्णू पण श्रीकृष्णांपासून आलेले आहेत. तर श्रीकृष्णांकडे जाऊ म्हणे गोलोकामध्ये घेऊन गेले. आणि आपली ही व्यथा त्या महिन्याने सांगितली की मला मालक नाही, मला सगळे लोक दगड मारतात, कुत्र्याला दगड मारतात गल्लीतल्या, सगळे लोक मला नावं ठेवतात. आणि मग त्या वेळेला भगवान श्रीकृष्ण यांनी थोडासा विचार केला आणि त्या ठिकाणी भगवंतांनी या मलमासाला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? म्हणले तुला कोणी मालक नाही म्हटले, परंतु सर्व पुरुषांमध्ये उत्तमोत्तम मी आहे, माझं नाव पुरुषोत्तम आहे, म्हणून आजपासून तुझ्याशी मी लग्न करतो म्हणे. त्या महिन्याशी लग्न केलं भगवंताने. ती एक देवी होती. तर हे महिना ही देवी, या देवीशी भगवंताने लग्न केलं आणि भगवंताची पत्नी झाली. आणि भगवंतानी स्वतःचं नाव तिला दिलं, माझ्या नावाने तू ओळखली जाशील.
जसं की एखाद्या स्त्रीचं लग्न झालं, अलीकडे इकडं चव्हाण आडनाव असेल आणि तिकडे पाटील असेल, तर लग्नानंतर काय होतं? चव्हाणचं काय होणार? पाटील होणार, बरोबर आहे का? म्हणजे त्या नवऱ्याकडलं नाव त्यांना लागतं. हा, आणि हाक मारताना असं लोक काय म्हणतात, त्यांचं नाव लगेच मला माहित नसतं. अमक्या अमक्याची पत्नी बरं का ती, या अमक्या अमक्याची बायको होती. तसंच झालं, भगवंताने सांगितलं तुझ्याशी मी लग्न करतो आणि तू आजपासून माझ्या नावाने ओळखली जातील, पुरुषोत्तम मास की असं नाव पडलं, पुरुषोत्तम मास. म्हणजे भगवंतानी पुरुषोत्तम मासाची निर्मिती कशी झाली याचं वर्णन मी केलं. अधिक मास नाव का पडलं, मलमास नाव का पडलं, आणि त्यालाच काय म्हणतात? पुरुषोत्तम मास. हे पुरुषोत्तम नाव भगवंतांच्या कृपेनं, आता भगवंताचं आता क्रेडिट वाढलं की जे 12 महिने आहेत, 12 महिन्यामध्ये तर ते बाकीचे नाव आहेत सगळे भगवंताचे, तेही भगवंताच्याच नावाने आहेत. पण विशेष भगवंताने आशीर्वाद दिले, आजपासून हा जो महिना आहे, हा महिना मलमास म्हणून जरी ओळखला जात असेल तर याच्यामध्ये एक विशेष अर्थ दडलेला आहे. मल, मल म्हणजे विष्ठा, विष्ठा म्हणजे वाईट. तर या महिन्यामध्ये कोणतंही भौतिक आणि संसारिक कार्य करायचं नाही. हा जो पूर्ण महिना आहे, हा भौतिक आणि संसारिक कार्य करायचं नाही कुणीच, असं भगवंताने सांगितलेलं आहे. पण पुरुषोत्तम आहे म्हणून या महिन्यामध्ये जर कुणी जास्तीत जास्त आध्यात्मिक कार्य केलं तर त्याचं हजारो लाखो पटीनं फळ आपल्याला भेटतं. म्हणजे हा महिना केवळ आध्यात्मिक कार्य करण्यासाठी आहे. सावधान, कशासाठी आहे? केवळ आध्यात्मिक काम करण्यासाठी आहे. बऱ्याच जणांनी विचारलं, हो म्हटले, मग आम्ही तर रोज भक्ती करतो. हो, चांगली गोष्ट आहे, रोज तुम्ही करतायच आहे. काही जण करतच नाहीयेत, त्यांचं काय? काही जण नामस्मरण करत नाहीत, दान धर्म करत नाहीत, काहीच करत नाहीत वर्षभर, आणि सत्संगला जात नाहीत, पंढरपूरला जात नाहीत, एकादशी करत नाहीत, तीर्थामध्ये स्नान करत नाहीत, धामवास करत नाहीत, काहीच करत नाहीयेत. मग काय करायला पाहिजे अशा वेळेला? म्हणून पण मलमासाची निर्मिती झालेली आहे. त्या अधिक मासाची निर्मिती या लोकांसाठी आहे खास, ज्यांना वर्षभर वेळ नाही, वर्ष नाही, 2 वर्ष वेळ नाही, 3 वर्ष वेळ नाही. मग काय करा? जसं सांगितलेलं आहे की आठवड्यामध्ये किती दिवस असतात? हे 7 दिवस आहेत. तर तुम्ही काय करा, सोमवार ते शनिवार कष्ट करा, रविवारी सुट्टी घ्या, 1 दिवस सुट्टी घेऊया आपण, थोडं परत रिफ्रेश होईल आणि परत जोमाने सोमवारपासून कामाला लागू. तसंच आहे आध्यात्मिक कार्यामध्ये सुद्धा. आता तुम्हाला वेळ नाहीये, काम आहे, काम आहे, काम आहे. प्रभूजी तीर्थयात्रेला चला, नाही वेळ नाही. प्रभूजी पंढरपूरला चला, वारीला चला, वेळ नाही. प्रभूजी एकादशी करा, नाही होत नाही, काम भरपूर आहेत, सण होत नाही, भूक सण होत नाही. बरं ठीक आहे. प्रभूजी हे नामस्मरण करा, वेळ नाहीये, माझ्याकडे वेळ नाही, आता वेळ नाहीये. मग भगवंत किती कृपाळू आहे बघा. भगवंत म्हणतायत ठीक आहे, वर्ष असंच गेलं, 2 वर्ष असंच गेलं, 3रं पण वर्ष असंच गेलं, नाही 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 नाही, वेळ नाही, वेळ नाही. आता 3 वर्षातनं 1 महिना पूर्ण काढायचा. काय म्हटले? 3 वर्ष झाल्यानंतर 1 महिना पूर्ण काढायचा. आता कारण सांगायचं नाही काय, भगवंताने सांगितले असं, मी नाही म्हणत. आता काय कारण सांगायचं? बागल प्रभूजी, आता काही कारण सांगायचं. 3 महिने, 3 वर्ष, सॉरी 3 वर्ष झाले तुमचं, ऐकलंय मी. आता काही कारण सांगायचं. आता 1 महिना भगवंताने सांगितलं तसं वागायचं. हो मंगल आरतीला या, नाही हो नाही जमत नाही प्रभूजी, कामाला येते, काही सांगायचं नाही. 1 महिना न चुकता मंगल आरतीला यायचं. 3 वर्ष तुम्ही अशाच फुलकावण्या दिलेल्या आहेत आम्हाला सत्संगाला. 3 वर्ष तुम्ही इकडं तिकडं केलेलं आहे, टिंगल सगळं, काय म्हणायचं मराठीमध्ये, टिवल्या भावल्या केल्या तुम्ही सगळे, असे टाइमपास केलाय. आता नित्य सत्संगला यायचं. भागवतमच्या प्रवचनाला भागवत वाचायला रोज सांगितले, नित्यम भागवत सेवा. 3 वर्ष झाले भागवत चालू करून. तुम्ही भरपूर काय काय केलेलं आहे, भागवताला आलं नाही. आता एकही दिवस चुकवायचा नाही. नित्यम भागवत सेवा या कमीत कमी 1 महिना तरी करा. आयुष्यभर करायला सांगितलेलं आहे, कमीत कमी 1 महिना तरी करा राव. रोज थोडं भागवत वाचा. यासाठी हा अधिक महिना आलेला आहे. आलंय का लक्षात तुमच्या? भगवद्गीता वाचता का रोज? रोज 1 पान वाचा म्हणून सांगितलंय प्रभूजींनी, पण नाही झालं. ठीक आहे, 3 वर्ष झालं सांगताय प्रभूजी, काही हरकत नाही.
आता 1 महिना रोज 1 पान वाचायचं आहे. समजलं का तुम्हाला? हा अधिक महिना कशासाठी आलेला आहे? आणि मग कोणी विचारलं की बाबा हा अधिक महिना तयार झाला होतो कसं काय, थोडा आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगा. तर हा अधिक महिना म्हणजे हे जे 365 दिवसाचं वर्ष असतात, आपलं जे कॅलेंडर बनतं, पंचांग बनतं, याचे 2 प्रकार. एक तर सूर्याच्या गणनेनुसार, हा जो सूर्य फिरतो ना, हा 1 वर्ष पूर्ण व्हायला सूर्याला 365 दिवस झालं की मग सूर्याच्या गणनेनुसार 1 वर्ष आपलं पूर्ण होतं. पण दुसरी गणना आहे चंद्राच्या नुसार सुद्धा. चंद्र सुद्धा फिरत असतो. तर हा जो चंद्र आहे, चंद्राच्या गणनेचं वर्ष आहे 354 दिवसांचं. चंद्राच्या नुसार 354 वर्ष होतात. सूर्याच्या गणनेनुसार 365 दिवस होतात. 365 मधून 354 वजा केल्यानंतर किती राहतं खाली शिल्लक? 11. हे जे 11 दिवस आहेत, हा फरक आहे पंचांगामध्ये. मॅच कसं करायचं मग आता? एक तर सूर्यानुसार चालायला पाहिजे किंवा चंद्रानुसार चालायला पाहिजे. आता आपल्याकडे बघा, महाराष्ट्रामध्ये वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये अमावस्या ते अमावस्या महिना धरला जातो, बरोबर आहे का? मराठी महिना. तुम्ही जर वृंदावनला गेला, बिहार, युपी वरच्या साईडला गेला, उत्तराखंड, तर तिकडे काय पौर्णिमा ते पौर्णिमा महिना पकडला जातो. आणि काही वैष्णव तर एकादशी ते एकादशी पकडतात. ब्रजवास. सांगण्याचा उद्देश हा होता की दोन्ही कॅलेंडरमध्ये फरक आहे. मग एका वर्षामध्ये किती दिवसांचा फरक पडला सांगा बरं मंडळीनो? लक्ष नाही तुमचं? 11 दिवसाचा फरक पडला एका वर्षामध्ये. मग 3 वर्ष झाल्यावर किती दिवसाचा फरक पडला टोटल? 11 गुणिले 3, 11, 11, 11, 11 त्रिक 33 दिवसांचा फरक पडला. म्हणून 2 वर्ष साधारणपणे 8 महिने झाल्यानंतर 30 दिवस भरतात. तर 2 वर्ष 8 महिने झाले, साधारण अंदाजे सांगतो मी. तर त्यावेळेला हे 30 दिवस भरून काढण्यासाठी एक अधिक महिना, एक्स्ट्रा महिना ऍड केला जातो, वाढवला जातो 1 महिना 3 वर्ष झाल्यानंतर. अशा प्रकारे हे पंचांग आणि कॅलेंडरचा मेळ घालण्यासाठी. तर ही महिना जो येतो अधिक महिना आलेला आहे. आता काय होणार यावर्षी? सगळं थोडं 15 दिवसांनी पुढे जाते बघा साधारणपणे. सगळं आता रामनवमी 15 दिवस लेट येणार, कृष्ण गोकुळाष्टमी पुढच्या महिन्यात जाणार, सगळंच पुढच्या महिन्यामध्ये जाणार. मागच्या वर्षी 15 ऑगस्ट दिवशी गोकुळाष्टमी आली होती. या वर्षी 4 सप्टेंबरला गोकुळाष्टमी आहे. म्हणजे किती पुढे गेली हो? 19 दिवसांनी पुढे गेली जवळजवळ गोकुळाष्टमी या वर्षी. आलं का लक्षात? तर सांगण्याचा उद्देश हा होता की हे हळूहळू पुढे जातं, हे 33, 30, 31 दिवस भरून काढण्यासाठी. आलं का लक्षात? आणि म्हणून आपल्याकडे प्रथा आहे की काही गोष्टी काय करा, उत्तर भारतामध्ये 31 गोष्टी दान करतात या महिन्यामध्ये, आणि आपल्याकडे 33 गोष्टी दान करतात. तुम्हाला काही दान करायचंय, अन्नदान करायचंय, 33 ब्राह्मणांना करा, किंवा ते 33 वस्तू, 33 गृहस्थ सद्गृहस्थांच्या जोड्या, त्यांना तुम्ही वस्त्रदान करा, अन्नदान करा. आणि 33 झाडं लावा. 33च्या प्रमाणामध्ये सगळ्या आध्यात्मिक गोष्टी केल्या जातात भगवंतासाठी. दिवे अर्पण करायचे तांब्याचे, त्याचं काय 33 दिवे अर्पण करा. तर मग कधी कधी काय होतं, लोक म्हणतात की ठीक आहे आज 33 का करायचं, 33 करावं असं काही नाही. असं म्हणलेलं आहे की रोज 1 करा. यात पण अजून सूट दिलेली आहे. 3 वर्ष तुम्हाला जमत नाही ना करायला, अन्नदान हे नित्य करायला पाहिजे, दररोज गाईला घास घालायला पाहिजे. तुम्हाला जमत नाही ना, तर तुम्ही काय करा, 33 जो अधिक महिना येतोय ना, तर दररोज करा असं सांगितलंय. पण काही महाभाग इतके आळशी आहेत की त्यांना हा महिना पण वेळ काढता येत नाही. रोज 33 दिवस अन्नदान कधी करायचं? म्हणून काय करायचं, त्या 33 दिवसामध्ये 1 दिवस ठरवा आणि त्या दिवशी तुम्ही 33 जोड्या जीव घाला. अजून काय करू दे बाजारे प्रभूजी. हुशार लोक काहीतरी अजून नवीन मार्ग काढतात. अजून सोपं नाही करायचं काय. म्हणून हे आपल्या शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे, शास्त्रामध्ये हे असं काही कन्सेशन, लोकांची जेवढी वृत्ती, मनोवृत्ती आहे ना, त्याला पकडलेलं आहे. आणि तुम्ही असं नाही तर असं करा, असं खायचं नाही, असं खावा पण खावा, कसं तरी करा. हे शास्त्र फार हुशार आहे, भगवंत फार हुशार. मला तुम्हाला सांगायचं होतं की याला इंग्रजीमध्ये लीप इयर असं म्हटलेलं आहे. 3 वर्षातनं एकदा
तिसरं जे वर्ष आहे. आपल्यामध्ये इंग्रजी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिना कितीचा आहे सांगा बरं? 28 दिवसाचा. पण ज्या वेळेला अधिक महिना येतो तेव्हा एक दिवस वाढतो. किती होतं? 29 महिने, 29 दिवस होतो. म्हणजे विचार करा, 29 फेब्रुवारी येते तारीख. म्हणजे हे जे इंग्रजी कॅलेंडर आहे ते सुद्धा कोणाला फॉलो करते? आपल्या वेदांना फॉलो करते. येते का लक्षात तुमच्या? इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांना निमाणे 28 दिवस ठेवायला पाहिजे होते ना, एक दिवसच काय वाढलं. तरी आपलं जे अध्यात्म आहे ना, हे विज्ञान आहे. विज्ञान फार मोठं विज्ञान आहे. ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आपलं वैदिक परंपरा, वैदिक ज्ञान. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हा अधिक महिना जो आहे, अधिक महिना वशिष्ठ मुनी सांगतात की हा ज्योतिषशास्त्रानुसार, ॲस्ट्रॉनॉमीनुसार अशा प्रकारे आलेला आहे. मी अधिक महिन्याचा महिमा काय आहे थोडक्यात वर्णन करूया आपण. अधिक महिना नाही पालन केलं तर काय होईल? पहिली गोष्ट, हा महिना कर्मकांडाचा महिना नाही, उपासना कांडाचा महिना नाही. हा महिना फक्त आणि फक्त हरिभक्तांसाठी आहे. आमचे हरिभक्त वैष्णव सगळे वाट बघत बसतात की हा महिना कधी येतोय, कधी येतोय, कारण बंपर धमाका आहे. प्रभूजींनी तर सांगितलं की कार्तिक महिना सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून. आता अधिक महिना कुठनं काढला? अहो, शास्त्रामध्ये दिलेला आहे कार्तिक पेक्षा 1000 पटीने हा महिना श्रेष्ठ आहे. आणि भक्तांसाठी विशेष कृपा प्रदान करणारा महिना आहे हा अधिक महिना. म्हणून या अधिक महिन्याची चर्चा आज आपण करणार आहे. आता खरी चर्चा सुरू होईल. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्यानंतर अनेक संकट त्या जीवनामध्ये आले. तसंच तर पहिलं संकट काय? लग्नाचं संकट आलं. काय आलं? 5 नवरे, 5 पती भेटले. ती पहिली मोठी समस्या. परत वस्त्रहरण झालं, चिरहरण झालं आणि त्यानंतर मग वनवास. हे पांडव जे आहेत, हे पांडव आणि त्यांची जी द्रौपदी, हे सगळे आहेत, या सर्वांना वनवासाला पाठवण्यात आलं. आणि जेव्हा वनवासाला पाठवण्यात आलं, हे वनवास करत 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 वृंदावनामध्ये आले हे पांडव द्रौपदी बरोबर. आणि वृंदावनामध्ये एक सगळ्यात सुंदर वन आहे, त्याचं नाव आहे काम्यवन. कोण गेलंय का काम्यवनाला? फार सुंदर आहे काम्यवन. जिकडे भगवंतांनी मधुर लीला केल्या, तसं काम्यवन आता राजस्थानमध्ये येतं. वृंदावनाचाच भाग आहे काम्यवन. या काम्यवनामध्ये पांडव थांबले होते. आजही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पांडव थांबले त्याच्या खुणा आहेत वृंदावनामध्ये. आणि या काम्यवनामध्ये थांबले होते आणि भगवान श्रीकृष्णांना समजलं की असे आलेले आहेत. ऋषीमुनींना घेऊन भगवान श्रीकृष्ण भेटायला गेले. आणि भेटायला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं काय झालंय. अरे, पांडवांना राजा बनायला पाहिजे होतं युधिष्ठिर महाराजांना. आणि हा तर माणूस काय, 5 पांडव कपडे अंगावरती असे घातलेले आहेत आणि वैराग्याचे आणि वनवासाचे कपडे घालून फिरतायत. आणि बरोबर ती एक आई पण आहे कुंती आणि एक ही स्त्री पण आहे द्रौपदी. अरे, द्रुपद महाराजांची कन्या वनवासामध्ये फिरते. भगवंतांच्या डोळ्यातलं पाणी यायला लागलं. भगवंतांना रडायला यायला लागलं. भगवान श्रीकृष्ण म्हटले, अरे काय हे, काय दिवस आलेले आहेत. भगवंतांनी तात्काळ सुदर्शन चक्राचं आवाहन केलं, असं वर्णन काही ठिकाणी. आणि म्हटले, मी आत्ताच त्या धृतराष्ट्र, कौरव, युधिष्ठिर यांचा विनाश करतो. म्हटलं, माझ्या भक्तांना एवढं दुःख, या नालायक लोकांमुळे माझ्या भक्तांना वनवास हे शक्य नाही. म्हटले, मी त्यांचा आत्ताच नाश करतो. मी नुसतं त्या कौरवांचाच नाही म्हणे पूर्ण जगाचा विनाश करतो. म्हटलं, इतके भगवंत रागावले होते. अर्जुन बोलला, अहो म्हणले, डास चावला तर डास हाकलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, लयतले डास नाही मारला पाहिजे. पण तुम्ही त्या डासासाठी म्हणे पूर्ण जगच मारणार की काय? हे लोक नालायक आहेत, कौरव नालायक आहेत, त्यांचा विनाश करूया आपण, पण एवढं रागवण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. भगवंताला शांत करण्यात आलं. बर म्हटले, ठीक आहे. पण भगवान श्रीकृष्ण जे आहेत, भगवान श्रीकृष्णाला या ठिकाणी बघा आता काय झाले, लक्ष द्या. भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिर महाराज विचारतायत की आमच्यावर वेळ आली कशी काय? वनवासाला त्याची वेळ कशी काय आली? बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये कधी कमी जास्त होत राहतं. कधी श्रीमंती येते, कधी गरिबी येते. नेहमीच गरिबी राहत नाही बरं का, नेहमीच श्रीमंती राहत नाही बरं का. खरं सांगतोय ना, नेहमीच श्रीमंती राहत नाही आणि नेहमीच गरिबी पण राहत नाही. हे सगळं कमी जास्त होत राहतं. आणि म्हणून पांडवांच्या जीवनामध्ये सुद्धा आता राजकुमार होते, आता वनवासी झाले.
पुढचं काय अजून माहित नाही. वनवासी झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आले आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तुमच्यावरची ही वेळ आलेली आहे ना, हे म्हणे वेळ आता अधिक महिन्याचं पालन अपमान केल्यामुळे ही वेळ आलेली आहे तुमच्यावरती. तुम्ही म्हणाल की नाही, जो अधिक महिना पालन करत नाही नियमानुसार याचा अर्थ तो अपमानच करतो त्या महिन्याचा. तुम्ही म्हणाल आम्हाला नाही करायचं आहे, तुम्ही काय सांगा, आम्ही नाही पालन करणार, म्हणजे एक प्रकारे तुम्ही अपमानच करत आहे अधिक महिन्याचा. म्हणे अधिक महिन्याचं पालन न केल्यामुळे. बरं म्हटले. तितक्यात द्रौपदी आली आणि द्रौपदी भगवंतांना म्हणाली, भगवंत मग माझं काय बिघडलं होतं, माझ्या नशिबामध्ये असे 5 पती आणि त्यानंतर माझं वस्त्रहरण झालं आणि त्यानंतर मला वनवासामध्ये यावं लागलं, म्हणजे राजकन्या राजाची मुलगी आहे म्हणे. भगवंतांनी सुंदर कथा सांगितली, म्हणले पूर्वजन्माचा इतिहास ऐक तुझ्या झाला म्हटले. तर त्या ठिकाणी द्रौपदी जी आहे पूर्वजन्मामध्ये मेधावी नावाचे ऋषी होते आणि या मेधावी ऋषींची कन्या होती द्रौपदी. आणि मेधावी ऋषी इतके तपस्वी होते, मुलगी तर झाली होती पण तपस्येमध्ये नामस्मरणामध्ये इतकं त्यांचं ध्यान लागायचं की वर्ष उठत नव्हते. असं आपल्याला व्हायला पाहिजे खरं. म्हणजे मेधावी ऋषी इतके तपस्या करायचे, इतके नामस्मरण करायचे की त्या मुलीचं लग्न वयात आलेली आहे हेच त्यांना कळलं नाही. त्या मुलीचं लग्नच व्हायचं राहील, वय होऊन गेलं त्या मुलीचं. आणि मग मुलीचं वय झाल्यानंतर मग शेवटी द्रौपदीला वाटायचं लग्न करावं, त्या मुलीला वाटायचं लग्न करावं, परंतु लग्न तर झालं नाही. वडील म्हातारे झाले. ते मेधावी ऋषींनी तपस्या करून प्राणत्याग केले, पण मुलीचं लग्न काही केलं नाही. भजन असं करावं लागतं. संसाराचं चिंतन सुद्धा नाही व्हायला पाहिजे. आपलं नामस्मरण करता सगळं संसाराचं चिंतन होतंय. मुलीचं लग्न कधी होणार हे नामस्मरणाचं चिंतन करतोय आपण. आणि मेधावी ऋषी एवढे नामस्मरण करत होते की मुलगी वयात आली हे विसरून गेले होते. हा फरक आहे शुद्ध नामस्मरणामधला आणि आपल्या नामस्मरणामधला. आपण म्हणते आम्हाला फरक का पडत नाही. आपण माळ जरी हातात घेतली तरी आपल्या डोक्यात तेच आहे, आपल्या मुलीचं लग्न कधी होईल, मुलाचं लग्न कधी होईल. त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही, भगवंताचं दर्शन होत नाही. मेधावी ऋषींनी प्राणत्याग केला, ती मुलगी लग्नाची तशीच राहिली. आणि मग त्यानंतर त्यांचे मित्र दुर्वासा मुनी म्हणजे फार रागीट आहे. ते दुर्वासा मुनी यांचे मित्र होते आणि ते मित्र आले आणि ते म्हटले, बाळा काय झाले, काय रडतेस तू? म्हणले बघा ना म्हणे, मी माझ्या बाबांनी माझं लग्न नाही केलं, मी आता एकटी काय करू बिचारी, आणि माझं वय पण झालंय, लग्न पण नाही, मला कोणी सांभाळायला पण नाही, काय करणार. असं म्हटल्यानंतर ते म्हटले ठीक आहे, म्हटले आता अधिक महिना येतोय म्हटले, तर मलमास येणार आहे, अधिक महिना येणार आहे म्हणे. मग त्यामध्ये अधिक महिना जो आहे ते व्रत तू कर म्हटले, तुझं लग्न होईल म्हटले. द्रौपदी त्या मुलीला सांगितलं. ती मुलगी काय म्हटली, 12 महिने तर माहिती आहे म्हणे, हा 13वा महिना म्हणजे मलमास ना, मलमास मी पालन करू म्हटली. ती मुलगी म्हटली नाही हो म्हटली. तर त्या मलमासाला थोडी नावं ठेवली तिनं, त्या अधिक महिन्याला नावं ठेवली आणि त्यामुळे तो अधिक महिन्याप्रती अपराध झाला असं म्हटलेलं आहे. कारण हे साक्षात भगवंतांचे प्रिय आहेत. हा महिना भगवंताला प्रिय आहे. त्याचा अपमान करणं म्हणजे भगवंताचा अपमान केल्याप्रमाणे झालं, वैष्णव अपराध झाला त्या मुलीकडनं, असं शास्त्राचं म्हणणं आहे. आणि मग तिचं वय झालं आणि मग हिनं ठरवलं की आता म्हणले लवकर कोण प्रसन्न होईल. आता श्रीकृष्णांकडे गेलं तर लईच वेळ लागेल. कुणाकडे जायचं, लग्न होण्यासाठी कुणाकडे जायचं, हर हर महादेव. भगवान शंकर म्हणले लगेच प्रसन्न होतात म्हणले, त्यांच्याकडे जाऊ म्हटले आणि भगवान महादेवांकडे गेले. महादेवाची तपस्या केली या मुलीने. महादेवांची 9000 वर्ष तपस्या केली असं वर्णन आहे शास्त्रात. पूर्वी आयुष्यमान जास्त होत बरं का, 1000 वर्ष माणसं जगायची. तर त्या वेळेला या मुलीने 1000 वर्ष तपस्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हटले वर मला काय पाहिजे. आणि ही इतकी ध्यान लावून मला लग्न करायचंय, मला पती पाहिजे. तिने जेव्हा भगवान शंकर प्रकट झाले म्हणले काय पाहिजे, ती म्हणले पती पाहिजे. 5 वेळा म्हटले.
म्हणजे असा आवाज घुमला नाही 5 वेळा एकदा म्हटल्यानंतर. ते 5 वेळा म्हटली, कारण तिला ते आतून ती जी इतकी उत्कट इच्छा होती की पती पाहिजे, पती पाहिजे, पती पाहिजे. 5 वेळा म्हटले. आणि भगवान शंकर पण 5 वेळा म्हणले, तथास्तु 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 तथास्तु. 5 वेळा म्हटले. आणि मग ते म्हणले तुला 5 पती मिळतील, म्हणले 5 पती मिळतील. मोठा इतिहास सांगत बसणार नाही. 5 पती मिळतील म्हणल्यानंतर मग ते म्हणले, अहो हे काय तुम्ही मला वरदान दिलं. म्हणले मी एक तर लग्न होत नव्हतं, जब ऊपरवाला देताय तो छप्पर फाडके. आधी एक लग्न होईना इथं, म्हणून आधी एक पण नाही, आणि देऊन दिले ते 5 पती दिले म्हणे. म्हणजे मला एकच पाहिजे म्हणे. भगवान महादेव म्हटले आता एकदा तथास्तु म्हटलं की म्हणले जी सिस्टम भारी आहे. एकदा म्हटलं की म्हटलं नंतर म्हणले एकदा माझ्या तोंडात गेले तथास्तु तुला 5 पती मिळणार म्हटले. बिचार रडायला लागली. म्हणले ठीक आहे 5 मिळू द्या म्हटले, पण आता काहीतरी दुसरी योजना करा म्हटले, चांगली काहीतरी. हा म्हणले 5ही धर्माने चालणारे असतील म्हटले, शूरवीर असतील म्हटले, भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त असतील म्हटले, आणि तुला कधीच त्यांच्यापासून दुःख होणार नाही म्हटले. महान तपस्वी असतील म्हणते ते लोक 5ही. आणि मग थोडं तिला बरं वाटलं. आणि हीच मुलगी पुढच्या जन्मामध्ये द्रुपद महाराजांच्या यज्ञामधून प्रकट झाली, आणि म्हणून तिचं नाव झालं द्रौपदी महाराणी की. आलं लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारे ही जे द्रौपदी प्रकट झाली. पण या द्रौपदीनं पूर्वजन्मामध्ये या अधिक महिन्याला नावं ठेवली होती, मलमासाला नावं ठेवली होती, म्हणून या ठिकाणी द्रौपदीला तिच्या जीवनामध्ये अतिशय भयानक कष्टांचा सामना करावा लागला. किती बेकार प्रसंग आले तिच्यावरती. एकतर 5 पती, त्यामुळे लोक नावं ठेवायचे. दुसरं वस्त्रहरण झालं. तिसरं बोला वनवास. काहीच नीट नाही झालं. आयुष्य अर्धायुष्यातच गेलं सगळं. आणि म्हणून ही जी द्रौपदी आहे, ही जी द्रौपदी या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणतात की तुझ्या या पूर्वजन्मामध्ये केलेल्या या पापामुळं तुला अशी गोष्ट करावी लागते, म्हणून अधिक महिन्याचं पालन करायला पाहिजे. उपाय सांगा म्हटले. झालं गेलं. आता काय करायचं सांगा, पुढचं सांगा काय करायचं. भगवंत म्हटले वृंदावनामध्ये आहात, आणि आता येणारा महिना अधिक महिना आहे, तर तुम्ही 5 पांडव द्रौपदी सगळे मिळून काय करा, अधिक महिन्याचं व्रत विशेष श्रद्धाभावाने करा म्हटले इथे. आणि म्हटले मग कल्याण होईल. म्हणून त्या 5 पांडवांनी वृंदावनामध्ये घोर तपस्या केली अधिक महिन्यामध्ये, आणि अधिक महिन्याचं विधिवत पालन केलं. तर ते जे भिक्केला लागलेले, खरं तर तसं बघायला गेलं तर हे जे 5 पांडव आहेत, परंतु अधिक महिन्याचं पालन केल्यामुळं पुन्हा त्यांना राज्य प्राप्त झालं. पांडवांना राजा झाले. म्हणून एखाद्या भौतिक संकल्पना जर तुमच्या डोक्यात काय असतील, तुम्हाला काय प्राप्त करायचं, तुमचं लग्न होत नाही असं कोण आहे का इथं? जर लग्न करायचं आहे, मुलगी भेटत नाही, अधिक महिन्याचं व्रत करू शकता. 100% शास्त्राचं म्हणणं आहे. हा महिना जर खरंच श्रद्धाभावाने तुम्ही, मी सांगणार आहे नियम सगळे शेवटी, त्याचं जर पालन केलं तर मग तुम्ही लग्न होऊ शकतं तुमचं. विजयप्रभू हसायला हळूच हसत झालं. ठरलंय त्यांचं दिवाळी काय, तर घर बांधायचं चाललंय. पण या अधिक महिन्यामध्ये घराकडे जास्त लक्ष देऊ नका. ते जर अधिक महिन्यामध्ये अध्यात्माकडे लक्ष द्या. सगळी कामं थांबवा म्हणून सांगितलेलं आहे. सगळी कामं थांबवून तुम्ही काय करायला पाहिजे, फक्त भगवंताची सेवा करायला पाहिजे. जर तुम्ही बाकीची कामं केली तर त्यापासून दुःख उत्पन्न होईल. याचा अर्थ तुम्ही अधिक महिन्याला कमी लेखलेला आहे असा अर्थ त्याचा होईल. आणि त्यामुळे या महिन्यामध्ये सर्वांनी आध्यात्मिक कार्य करा. याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मी काय सांगत होतो तुम्हाला, एखाद्याचं भौतिक काही विचार असतील, त्याने जर उद्या सकाळी चालू होतो हा महिना, उद्या सकाळी जर पहाटे इथे आला तुम्ही आणि भगवंताच्या साक्षीने संकल्प सोडला, हातामध्ये पाणी घेऊन,
ओम केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, मी असं संकल्प करतो, काय काय करायचे संकल्प सांगतो मी. आणि मग जर तुम्ही असं एखादा संकल्प केला, फार मोठं लाभ तुम्हाला होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. एखाद्या लग्न होत नाही, लग्न होऊ शकतं. तुमचं काही काम अडकलेलं असेल कुणाकडे काय, तर ते काम होऊ शकतं. अकलूजमध्ये जर तुमचा एखादा फ्लॅट असेल तर विकू शकतं असं सांगितलेलं आहे. तर अधिक महिन्याचं पालन करायला पाहिजे. तर 2 वर्ष झालं तुम्ही विकायला काढलं पण विकत नाही, अधिक महिना पालन करा आणि मग नियम मला रिझल्ट सांग बाजाराकडून. तर सांगण्याचा उद्देश कळाला का तुम्हाला? भगवंताने विशेष महिना ठेवलेला आहे, तर तुम्ही संकल्प करू शकता. अजून एक गोष्ट सांगतो, कारण वेळ संपतो लगेच माझा. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की पद्मपुराणामध्ये कथा येते, हडधर्मा नावाचा एक राजा होता आणि हा जो राजा आहे, हा राजा शिकारीला गेला होता. शिकारीला गेल्यानंतर जंगलामध्ये एका झाडावर एक पोपट होता. तो पोपट त्याशी बोलायला लागला. तो पोपट काय म्हणायचं माहिती आहे का? पोपट एकच वाक्य म्हणायचा, भौतिक संपत्ती मिळाली की अध्यात्माचा विसर पडतो. भौतिक संपत्ती मिळाली की अध्यात्माचा विसर पडतो. भौतिक संपत्ती मिळाली की अध्यात्माचा विसर पडतो. अभिराम दिवस काय सांगत होतो मी तुम्हाला? म्हणा की भौतिक संपत्ती मिळाली की पैसा लय आला की सत्संग लय वाटत नाही, काम वाढतं सगळे तिकडे. असं म्हटल्यानंतर मग ते म्हणले ठीक आहे, हा जो महिना, हे पोपट असा का बोलतोय? मग ते घरी गेले तर तसंच त्यांच्या डोक्यात सारखं घुमत होतं, भौतिक संपत्ती आली की अध्यात्माचा विसर पडतो. असं सारखं आल्यानंतर मग ते त्यांच्यात वशिष्ठ ऋषी, वाल्मिकी ऋषी आले त्यांच्या राज्यामध्ये. आणि वाल्मिकी ऋषी आल्यानंतर त्यांनी ज्यांना विचारलं आणि मग त्यांनी इतिहास सांगितला, पूर्व इतिहास त्यांचा, ते कोण आहे काय आहे. ते म्हणले तुझाच मुलगा आहे म्हणले पोपटात. म्हणजे हा मुलगा, या मुलाचा इतिहास सांगा म्हणे काय होता. नीट ऐका, ध्यानपूर्वक ऐकलं तर समजतं. म्हटले पूर्वजन्मामध्ये तुम्ही ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं सुदेव, आणि तुम्हाला मूल नव्हतं. आणि मूल नव्हतं म्हणून भगवान जगन्नाथांची भरपूर तुम्ही पूजा केली, तप केलं. जवळजवळ 4000 वर्ष या ब्राह्मणाने तपस्या केली मुलगा मिळावा म्हणून, असं वर्णन आहे. सुदेव नावाचा ब्राह्मण. भगवान जगन्नाथ श्रीकृष्ण प्रकट झाले आणि श्रीकृष्ण प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे शक्य नाही, तुमच्या नशिबात मुलगाच नाही म्हणले, मी कसं काय द्यायचं? भगवंतासाठी सगळं शक्य आहे की नाही मला सांगा. पण भगवंत म्हणतात की मी देऊ शकत नाही म्हटले मुलगा. भगवंत कशावर बसून आलते? कशावर बसून आलते? बिनधास्त बोला, गरुडावर बसून आलते. डाऊट आहे का तुम्हाला? म्हणा की गरुडावर बसून आले. भगवान गरुडावर बसून आले होते. गरुडजी म्हटले अहो भगवंता तुमच्यासाठी काय अशक्य आहे म्हटले, तुम्ही का मूल देऊ शकत नाही म्हणले. ठीक आहे, नाही म्हटले. गरुडजींना दया आली, म्हटले बिचारे 4000 वर्ष तपस्या केली म्हटले, तुम्ही द्या लागते म्हटले. गरुडाने भगवंताला कन्व्हिन्स केलं याला मुलगा द्या म्हणून. आणि मग गरुडाच्या ऐकण्यावरून भगवंतानी त्याला एक मुलगा झाला. आणि मग अशा प्रकारे हा मुलगा झाला. पण काय होतं माहितीये का, ते चित्रकूट महाराजांसारखं नशिबात नाही ते मागून घ्यायचा प्रयत्न केला ना, मग फार अवघड होत. आणि मग तो जो मुलगा आहे 12 वर्षानंतर पाण्यामध्ये पडला आणि मेला. 12 वर्षानंतर 12 वर्ष जगला तो मुलगा आणि पाण्यामध्ये पडून मेला. आणि पाण्यामध्ये पडून मेल्यानंतर त्या ठिकाणी 1 महिना काही न खाता हा जो सुदेव ब्राह्मण आहे केवळ रडत बसला. 1 महिना उपवास केला असं वर्णन आहे. आता कलियुगात करू शकत नाही आपण, 1 दिवस करू शकत नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये शक्य होतं या सगळ्या गोष्टी, कारण त्याचं आयुष्यमानही मोठं होतं. 1 महिना काही न खाता पिता या ब्राह्मणाने फक्त रडायचा, त्या मुलासाठी रडायचा. पण नशिबाने तो महिना अधिक महिना होता. नकळतपणे अधिक महिना पूर्ण उपवास झाला मंडळी, पूर्ण उपवास झाला अधिक महिना. फार मोठं तपस्या झाली त्याच्याकडे. आणि अशा प्रकारे
हे तपस्या करत असताना, रडत असताना तो भगवंतांना सुद्धा आठवत होता, भगवंता तुम्ही मला दिला पण नेला पण तुम्ही लगेच. आणि मग हा अधिक महिना झाल्यानंतर बघा, साधारण उपवास करणं वेगळं, एक महिना उपवास करणं अधिक महिन्यामध्ये म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. भगवान विष्णू पहिल्यांदा प्रकट झाले होते त्यावेळेला 4000 वर्ष तप केलं होतं, तेव्हा भगवंत प्रकट झाले होते. पण आता केवळ एकच महिना तप केलं, भगवान विष्णू पुन्हा प्रकट झाले. विचार करा, 4000 वर्षाची तपस्या बरोबर अधिक महिन्याची एका महिन्याची तपस्या आहे. अधिक महिन्याला साधारण समजू नका जर तुम्हाला भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची असेल तर. मग एक महिन्यामध्ये भगवान विष्णूंना प्रकट केलं यांनी, आणि भगवंतांना प्रकट केल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत म्हटले मी प्रसन्न झाले म्हटले, आणि तुझा जो मुलगा आहे फक्त 12 वर्ष नाही 12,000 वर्ष राहील म्हणे जिवंत. भगवंतांनी त्या मुलाला जिवंत केले आणि तो 12,000 वर्ष जगला. अधिक महिन्याच्या महात्म्यामध्ये हे गोष्टी येतात सगळ्या. एक पद्मपुराणामध्ये वर्णन आहे किंवा अधिक मासाचं पुरुषोत्तम महिन्याचं महात्म्य सांगणारे ग्रंथ पण आहे. त्याच्यामध्ये वर्णन येतंय की अधिक महिन्याचं पालन केल्यामुळे ना पुत्रप्राप्ती तर झालीच झाली, भगवंताचं दर्शन सुद्धा झालं. त्यामुळे अधिक महिना आहे. आणि हाच ब्राह्मण अधिक मासाचं पालन केल्यामुळे एवढंच नाही, अजून एक फायदा झाला. काय? पुढच्या जन्मामध्ये हा हडधर्मा नावाचा राजा झाला, मोठा राजा झाला. पहिले ब्राह्मण होता. म्हणजे भौतिक ऐश्वर जर प्राप्त करायचं असेल कुणाला तरी सुद्धा अधिक महिना. बरं झालं बघा तुम्ही सांगितलं, थोडा तरी प्रयत्न करतो. तिसरी कथा येते कार्तिवीर्य अर्जुनाची. हा कार्तिवीर्य नावाचा राजा होता, त्याची बायको आणि 2 जण होते. यांनी सुद्धा फार मोठ्या मोठ्या कथा आहेत, थोडक्यात सांगतो. यांनी सुद्धा अधिक महिन्याचं पालन केलं, आणि अधिक महिन्याचं पालन केल्यानंतर त्यांना सुद्धा मुलगा नव्हता. मुलगा झाला, पण इतका पॉवरफुल मुलगा झाला, त्याला 1000 हात होते. त्याचं नाव सहस्त्र अर्जुन किंवा त्याचं दुसरं नाव कार्तिवीर्य अर्जुन, ज्याने रावणाला सुद्धा हरवलं होतं. लक्षात घ्या. आणि परशुरामाशी युद्ध केलं होतं. आता तो मारला गेल्यानंतर सांगण्याचा उद्देश हा होता की अधिक महिन्याचं पालन केल्यामुळे इतका पॉवरफुल मुलगा जन्माला आलेला आहे. आणि विशेष करून कोणी गर्भवती असेल आता या परिस्थितीमध्ये, त्यांनी अधिक महिन्याचं चांगलं पालन केलं पाहिजे. एक चांगला सुंदर असं मूल जन्माला येऊ शकतो, शक्तिशाली. एक संधी आहे, चांगलं तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून पालन केलं तर. म्हणून हा जो अधिक महिना आहे, या अधिक महिन्यात 1000 पटीने धीरज बोलू नको. तुला लय सवय जेवताना बोलायचं. हा महिना इतर महिन्यांपेक्षा, इतर व्रतांपेक्षा सगळ्यात उत्तमात उत्तम व्रत अधिक महिन्याचं व्रत सांगितलेलं आहे. बाकीचे तर सारखे सारखे येतात, पण हा 3 वर्षातनं एकदाच येतो, म्हणजे विशेष आहे. आणि त्यामुळे हलक्यात नाही घ्यायला पाहिजे. तर बघा, आजकाल लग्न पण कोणाची होत नाही की नाही. आता तर होत नाही, भविष्यात होऊ शकतं. लोक काही मानत नाही आजकाल. तर सांगितलेलं आहे की अधिक महिना जो आहे हा कार्तिक महिन्यापेक्षा, वर्षातला सगळ्यात पवित्र महिना वैष्णवांसाठी कार्तिक, दिवाळीचा महिना, तर त्याच्यापेक्षा 1000 पटीने पवित्र महिना अधिक महिना सांगितलेला आहे. याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे थोडंसं पाहूया. तर असं म्हणलेलं आहे, पहाटे उठायला पाहिजे. पहाटे उठायला पाहिजे. एकतर उद्या आता जे काही मी बोलतोय ते सगळं लिहून घ्या आणि लक्षात ठेवा काय काय करायचं ते. रात्रभर विचार करायचा आहे तुम्हाला, आणि उद्या सकाळी उठल्यानंतर संकल्प घ्यायचा आहे. तर पहाटे उठायचा संकल्प सर्वजण करू शकता. त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलेला आहे. ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे होत असेल तुमचं आता आधीमध्ये, पण 1 महिना तुम्हाला पहाटे उठायचा संकल्प करायचा आहे. आणि ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर 1.5 तास, म्हणजे साधारणपणे 4:30 वाजता 5 वाजता तुम्ही उठलंच पाहिजे कमीत कमी. आणि आंघोळ करून तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. पहाटे उठून मोबाईलमध्ये रील्स बघत बसायचं नाही, समजलं का? मग ते अधिक महिन्यामध्ये मोबाईलचा जास्त वापर करणं सुद्धा पाप आहे. मग तुम्हाला गरिबी येऊ शकते, तुम्हाला दारिद्र्य येऊ शकतं, बरंच काय होऊ शकते. मग मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही काय करायला पाहिजे, पहाटे उठण्याचा प्रयत्न करा. त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलेला आहे. पहाटे उठून आंघोळ केली पाहिजे. जो कोणी पहाटे उठून आंघोळ करतो त्याला कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान केल्याचं पुण्य लागतं 1 महिना. आता नुसतं हरी बोलच म्हणायचं काम आहे, सगळं सांगणार महात्म्याने. फक्त 1 महिनाभर काय करता ते बघायचं मला. ठीक आहे, नुसतं हरी बोल म्हणाच, मोठ्याने म्हणा थोडंसं, पण करायचं सुद्धा आहे.
असं म्हणलेलं आहे, पहाटे उठून जर आंघोळ केली 31 दिवस तर कुंभमेळ्यामध्ये जाऊन आंघोळ केल्याचं पुण्य घरी बसून मिळणार आहे, आणि तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य. जर तुम्ही पंढरपूर, काशी, गया, प्रयाग कुठे जरी गेला, अयोध्या, आणि तिथे जाऊन गोदावरी, नाशिक, कुठेही तीर्थामध्ये कुठल्याही जावा, तर एक डुबकी लावा. फक्त एकदा स्नान केलं तर 12,000 वर्ष गंगा स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. नुसतं एक डुबकी लावली चंद्रभागेत जाऊन. तर मेजर लावायची का? जायलाच पाहिजे. 20 किलोमीटर आहे फक्त. चंद्रभागेमध्ये एकदा जर या महिन्यामध्ये स्नान केलं तर 12,000 वर्ष गंगेचं स्नान केल्याचं पुण्य आहे. आणि म्हणून असं हृदयातला मळ सुद्धा नष्ट होईल तुमच्या, जेव्हा तुम्ही असं काही स्नान वगैरे कराल. आणि घरी स्नान करताना समजा तुम्हाला जाणं झालं नाही, फार कन्सेशन दिलेलं आहे, तर जाणं झालं नाही तुम्हाला, तर घरी काय करा, तुमच्याकडे गंगाजल किंवा यमुनेचं पाणी असेल, तुम्ही काशीला गेल्यानंतर आणलं असेल, एक टिपका पाणी तुम्ही बादलीमध्ये टाका आणि आंघोळ करा. दररोज गंगा स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल घरी बसून. आणि तुमच्याकडे गंगाजल नसेल तर कमीत कमी जेवढ्या नद्यांची नावं येतात, गंगा, सिंधू, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, सिंधू, सगळ्या नद्यांची नावं घ्या आणि आंघोळ करा असं म्हटलं. स्मरण करा केवळ या महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये त्या नद्यांचं स्मरण करत करत आंघोळ करा रोज, तर त्या नद्यामध्ये स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला घरी बसून मिळेल म्हटलेलं आहे. म्हणजे अधिक महिन्याचं महात्म्य सांगितलंय, त्याच्यामध्ये वर्णन आहे. अशा प्रकारे सकाळी लवकर उठायला सांगितलेलं आहे. तुम्ही जे नामस्मरण आणि भजन करताय त्यामध्ये कमीत कमी कितीही करू शकता, पण काही संतांचं म्हणणं आहे 10% वाढ करा. 10% वाढ करा म्हणजे किती? 16 माळा, 10 माळा करत असाल तुम्ही तर किती माळा करायला पाहिजे? 8, 11. 10 माळा करत असाल तर किती माळा करायला पाहिजेत? 10% वाढ म्हणजे किती? 11 माळा. 16 माळा करत असाल तर किती करायला पाहिजेत? 1.5 माळा वाढवायला पाहिजे. जर आपण 1.5 करत नाही, पण किती 2 करू शकता, म्हणजे 18 माळा करायला पाहिजे कमीत कमी सांगितलं. तर अशा प्रकारे आपण कमीत कमी आपल्या भजनामध्ये या महिन्यामध्ये 10% वाढ करा, तर तुमचं बँक बॅलन्स सुद्धा वाढेल. समजलं का तुम्हाला? भगवद्गीता, जिकडे जिकडे पुरुषोत्तम नाव आहे शास्त्रामध्ये त्याचं वाचन करा. भगवद्गीतेमध्ये 15वा अध्याय आहे, त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. काय नाव आहे? पुरुषोत्तम योग. पुरुषोत्तम योग नावाचा अध्याय पाठ करा म्हणून मी सांगितलं होतं. किती जणांचा पाठ झालाय हात वरती करा. 1. महिमच्या माताजीने पाठ केलेला आहे. अजून कोणी पाठ केलंय? महिमची लोक गंभीर आहेत की? मऊच्या एकाही व्यक्तीचा पाठ नाही अध्याय. नाक कापून टाकलं तुम्ही माझं. आधीच कमी आहे मला नाक. नाही, अजून वेळ आहे, करा, उद्या करा. बऱ्याच जणांना थोडंफार राहिलेलं आहे, जास्त नाही, एका दुसरा श्लोक राहिलेला पाठ करायचा, करून घ्या जरा तरी. ठीक आहे? 15वा अध्याय रोज म्हणायला पाहिजे. ज्यांचं पाठ नाही त्यांनी बघून म्हणा भगवद्गीता उघडून. तर 15वा अध्याय संस्कृत मध्ये आहे, ज्याला संस्कृत जमत नाही अर्थ वाचा त्याचा. 15वा अध्यायाचा 20 श्लोक आहे. 6 मिनिटं लागतात मोजून. किती? हळूहळू वाचायचं म्हटलं 8 मिनिटं. रोज 15वा अध्याय वाचायचा आहे भगवद्गीतेचा. आलं लक्षात तुमच्या? पुरुषोत्तम योग. भागवत, श्रीमद भागवत याच्यामध्ये ब्रह्मस्तुती येते. 10व्या स्कंदाचा 14वा अध्याय. ब्रह्माजींनी स्तुती केलेली आहे. कुणाची? भगवान श्रीकृष्णाची. तर त्याच्यामध्ये पुरुषोत्तम स्तुती आहे, ती प्रार्थनेचं नाव आहे. तर ते पण श्लोक ज्यांना शक्य आहे त्याने रोज वाचायचे आहेत. रोजचं चाललंय तर काय सगळं, महिन्याचं एकदम ते नंतर सांगतो. रोज काय करायचं सांगतो. तर ब्रह्मस्तुती तुम्ही वाचू शकता. भगवद्गीतेचा बोला 15वा अध्याय तुम्ही म्हणू शकता. दररोज गायीची सेवा करू शकता न चुकता. संकल्प घ्यायचा आहे येणारे 31 दिवस, उद्यापासून 15 तारखेपर्यंत. उद्या 17 तारीख आहे, 15 तारखेपर्यंत. 15ला उद्यापन, उद्या संकल्प. तर रोज न चुकता मी गायीला घास देणार. भारतीय वेदलक्षणा देशी गायीला मी काहीतरी खायला देणार, तिची पूजा करणार किंवा तिला प्रणाम करणार गायीला. असा संकल्प घ्यायचा. एक दिवस पण बुडवायचा नाही. ते बुडलं की मग संपलं. पुण्य मिळेल पण संकल्प पूर्ण होणार नाही तुमचा. समजलं का तुम्हाला?
मग गायीची सेवाचा संकल्प घेऊ शकताय. 6वी गोष्ट आहे तुम्ही अन्नदान करा. अन्नदानाचं फार मोठं महात्म्य सांगितलं या महिन्यामध्ये. कुणाला करा? पात्र व्यक्तीला अन्न द्या. पात्र म्हणजे जे नामधारक आहेत, जे नामस्मरण करतात, जे माळधारक आहेत, ज्यांच्या घरामध्ये तुळशीची माळ धारण केलेली आहे, जे वैष्णव आहेत, अशा चांगल्या लोकांना तुम्ही द्या. अपात्र व्यक्तीला दान देऊ नका, पाप लागेल या महिन्यामध्ये. आणि मग हे जे वैष्णव आहेत किंवा चांगले लोक आहेत त्यांना तुम्ही दान द्या, अन्नदान करा. मग त्यांना तुम्ही घरी बोलवा. असं सांगितलं 33 जोड्या बोलवा घरी. 33 माळकरी लोकांना बोलवा घरी, नवरा बायको. 33 नाही जमलं तर तुम्ही 15 जोड्यांना बोलवू शकता. शास्त्र बोलते बरं, काही मनाचं काय सांगत नाही. तुम्हाला प्रभूजी मनाला करून सांगते काय, याची 15 पण बोलतात. कारण 15 जोडले 15 तुम्ही 30 लोक झाले ना. 30 लोकांना जेवण घालण्याची ऐपत तुमची नसेल तर तुम्ही काय करा, 10 लोकांना घरी बोलवा, 10 जोड्यांना घरी बोलवा. 10 पण नाही, कमीत कमी 5 जोड्यांना, 5 जोडी 10 लोकांना तर तुम्ही घालू शकता ना भोजन. अशा प्रकारे चांगल्या लोकांना घरी बोलवून त्यांना तुम्ही प्रसाद देऊ शकता. अशा प्रकारे अन्नदान केलं जाऊ शकतं. कुठे मंदिर असेल, मठ असेल, तिकडे तुम्ही अन्नदान करू शकता. तीर्थामध्ये अन्नदान करू शकता. तर अन्नदानाचा फार मोठा महिमा, पण आता वेळेच्या बाबतीत सांगणार नाही. पुढची गोष्ट आहे, तुम्ही काही वस्तू दान करा. मग त्या ब्राह्मणाला काय आहे, नुसतं जेवायचं नाही, बरोबर दक्षिणा पण द्यायला. जीवन दक्षिणा असतो माहिती आहे ना. तुमच्या ऐपतीप्रमाणे काय 10 रुपये द्या, 11 रुपये द्या किंवा 1000 रुपये द्या प्रत्येकाला. वस्त्रदान करू शकता. तर तुम्ही वस्त्रदानाचा फार मोठा महिमा सांगितलाय अधिक महिन्यामध्ये. जे चांगले लोक आहेत, वैष्णव आहेत, त्यांना तुम्ही वस्त्रदान करू शकता. विशेष करून साधू संतांना वस्त्रदान केलं जातं. कारण साधू संतांना 2 गोष्टी लागतात, पोटाला आणि अंगाला कपडा. 2च गोष्टी डिमांड त्यांच्या असतात. साधू संतांना वस्त्र आणि अन्न या 2 गोष्टी देण्याचं फार महात्म्य आहे. आणि त्यातल्या त्यात जर महान कोणी संन्यासी भेटला या महिन्यामध्ये तर अजून तुमचं भाग्य आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर नदीमध्ये स्नान केलं पाहिजे. मगाशीच मी सांगितलं, कोणत्याही एका नदीमध्ये जाऊन तुम्ही स्नान करा. आपल्याला तर फार नशिबाने नाही, पंढरपूर एवढ्या जवळ आहे, पाणी भरपूर सोडले सरकारने, तर तुम्ही बिनधास्त जाऊन आंघोळ केली पाहिजे, एकदा तरी केली पाहिजे. आणि या महिन्यामध्ये दररोज कमीत कमी 10 मिनिटं तरी कथा ऐकण्याचा संकल्प करू शकता. मोबाईलवरती, आता प्रत्यक्ष जाणं शक्य नाही, मोबाईलमध्ये 10 मिनिटं तरी भागवत ऐकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर परिक्रमा करू शकता, धाम परिक्रमा करू शकता या महिन्यामध्ये. वृंदावनची परिक्रमा, गोवर्धनची परिक्रमा, कामतगिरीची परिक्रमा, वेगवेगळ्या परिक्रमा असतात. पंढरपूरची परिक्रमा, पंचकोशी परिक्रमा, जगन्नाथपुरीची शंख परिक्रमा, अशा वेगवेगळ्या परिक्रमा असतात, तुम्ही करू शकता. काही शक्य झालं नाही, कमीत कमी घरामध्ये जी तुळशी महाराणी आहे त्याची परिक्रमा करू शकता. तुळशीच्या ठिकाणी सर्व तीर्थ वास करतात. तर तुळशीचं किती सोपं करून सांगितलं की नाही. तर तुळशी महाराणी सगळ्यांच्या घरी आहे का? तर तुळशीला 4 प्रदक्षिणा घालू शकता, दररोज पाणी घालू शकता, न चुकता. एक जरी दिवस चुकला तर संकल्प तुटला, न चुकता करायचं. आपल्याला कसं आहे, जेवण वेळेवर पाहिजे, बाकीच्या गोष्टी काय मागपुढे तरी चालतात, तसं नाही. एक वेळ जेवण चुकलं तरी चालेल, परंतु तुम्हाला काय करायचंय, न चुकता हा संकल्प पूर्ण करायचा आहे. 4 प्रदक्षिणा तुळशीला करायच्या आहेत आणि प्रणाम करायचा आहे. आणि काही जण जेवणामध्ये कपात करू शकतात, तर ते सरकारने सगळ्यात कपात करायचं काढलेलं आहे. सोनं खरेदी करू नका, अजून काय गाड्या चालवू नका, पेट्रोल डिझेल कपात. अधिक महिना आलेला आहे, सरकारचं आव्हान, आपण ते अजून थोडं पुढे जाऊया. जसं सरकारने सांगितलं तेल पण वापरू नका म्हणून, तेल कमी वापरा भाज्यामध्ये सुद्धा, भाज्या करताना सुद्धा तेलाचा तुटवडा आहे. तर 1 महिना मी म्हणतो तेल का वाचवायचं, सगळं वाचवूया. तर आपण 2-3 टाइम जेवत असाल तर 1 टाइम जेवण्याचा संकल्प घेऊ शकता. पोट भरून जेव, राजभोग 1 टाइम जेवण्याचा संकल्प बऱ्याच भक्तांनी घेतलेला आहे आमच्या. तर 1 टाइम जेवण्याचा संकल्प काहीच होत नाही, वजन कमी होणार, शुगर बीपी नष्ट होणार. 1 टाइम फक्त जेवण करायचं, समजलं का तुम्हाला. आणि काही गोड पदार्थ वगैरे वर्ज करू शकता, विशेष करून आंबे वगैरे. जो पदार्थ जास्त आवडतो त्याचा त्याग करू शकता. जो आवडतो त्याचा त्याग नाही आवडत त्याचा त्याग नाही करा. कारल्याची भाजी महिनाभर खाणार नाही असं संकल्प, असं नाही. तर तुम्हाला कारला आवडत नाही, ठीक आहे, पण तुम्ही काय करा, तुम्हाला आंबे आवडतात, आंबे सर्वांनाच आवडतात, तर आंबे खाणार नाही महिनाभर असा संकल्प तुम्ही घेऊ शकता. समजलं तुम्हाला.
लक्षात येते तुमच्या? तर जो भगवंत प्रसन्न होणार, दुसरे 3 वर्षात एकदाच आहे ना, पुढच्या वर्षी जांभळाचा संकल्प करू, जांभळा आवडत असेल तर. पण या वर्षी आंब्याचं करू शकतो. झाले की आता खाल्ली भरपूर आंबे. तर आंब्याचा संकल्प करा. असं काही गोड पदार्थ टाळू शकता या महिन्यामध्ये. धामवास करा कमीत कमी 3 दिवस. शास्त्राचं म्हणणं आहे, पण असू द्या 1 दिवस तरी तुम्ही झोपलं पाहिजे, धामामध्ये विश्रांती केली पाहिजे. असं लगेच जाऊन दर्शन करून माघारी नाही यायचं. 1 दिवस तरी तिथं मुक्काम केला पाहिजे कुठल्या तरी तीर्थामध्ये, असं शास्त्राचं वर्णन आहे. आणि तुळशीची सेवा केली पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे या महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये. आणि तुळशीची जी पानं आहेत, 108 पानं दररोज आपण तोडून भगवान श्रीकृष्णाचा फोटो असेल किंवा प्रतिमा असेल, मूर्ती असेल, तर त्याला तुम्ही रोज अर्पण करू शकता. जवळपास एखादं मंदिर असेल तुमच्या, तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अर्पण करू शकता न चुकता. दररोज 108 कृष्णार्पणमस्तु 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 108 वेळा. इतकं मोठं पुण्य आहे, रोज करण्याचं आहेच आहे, परंतु या अधिक महिन्यामध्ये त्याला गुणिले 1000 1,00,000 होतोय लगेच. फार मोठा बंपर धमाका आहे. तर असा संकल्प कोणीतरी करू शकता. या महिन्यामध्ये ब्रह्मचर्य पालन करण्याचा प्रयत्न करा. 1 महिना ब्रह्मचर्य पालन करण्याचा, त्याचंही फार मोठं महात्म्य सांगितलं. पुढचं सांगितलंय, निंदा अपराध करू नका. जर ज्याची तुम्ही निंदा करणार या महिन्यामध्ये, तर तुम्ही जे केलेलं पुण्य आहे ते सगळं पुण्य त्याला जाणार. ज्याला तुम्ही शिव्या देणार, निंदा करणार या महिन्यामध्ये, त्याला जाऊन सगळं पुण्य जाणार या महिन्याचं, तुम्ही केलेलं पुण्य सगळं. परवडते काय? नाही परवडत. त्यामुळे या महिन्यामध्ये मौन धारण करायचा पण नियम आहे. तर तुम्ही मौन, काही लोक मौन धारण करतात नवरात्रामध्ये किंवा काय, तर 1 महिना मौन धारण करू शकता. असं काही तुम्ही संकल्प करू शकता. विशेष करून जमिनीवर झोपण्याचा संकल्प पण करू शकता या महिन्यामध्ये. तर जमिनीवर झोपू शकता. तसंही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आल्यामुळं हा अधिक महिना फार म्हणजे पालन करायला सोपा आहे. कारण थंड पाण्याने आंघोळ करायला सांगितलेली आहे, जमिनीवर झोपायला सांगितलं. हे सगळ्या गोष्टी उन्हाळ्यामुळं शक्य आहेत. ह्याचं एक वेगळं प्रवचन होऊ शकतं. कारण श्रावणामध्ये अधिक मास आला तर महत्व वेगळं आहे, आषाढमध्ये अधिक आला तर वेगळं आहे, आता हा आलाय ज्येष्ठ महिन्यामध्ये. तर याचं एक फार मोठं महात्म्य त्या पुराणामध्ये. कुठल्या महिन्यात अधिक मास आल्यानंतर काय फळ भेटतं याचं एक मोठं शास्त्र आहे. त्यामुळे आता हा ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आल्यामुळे याचं अजून एक वेगळंच महात्म्य आहे. तर कधी बघ पुढच्या वेळेला आपण सांगू की काय होतं नेमकं. तसं आषाढमध्ये अधिक आला तर काय होतं. आषाढ महिन्यामध्ये अधिक महिना आला दर साधारणपणे 19 वर्षानंतर येतो. आणि जेव्हा आषाढमध्ये अधिक महिना येतो तेव्हा जगन्नाथपुरीमध्ये भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते. त्याला नवकलेवर असं म्हणतात. काय म्हणतात? नवकलेवर म्हणा. तर जगन्नाथपुरीमध्ये दर 19 वर्षानंतर ते जे भगवान जगन्नाथ आहेत लाकडापासून बनवतात, फार मोठा विधी आहे. तर ते जमिनीमध्ये गाडतात आणि पुन्हा नवीन मूर्ती बनवतात. ते जंगलामध्ये झाड तसं आलेलं असतं 19 वर्षामध्ये. ते भगवंत स्वप्नामध्ये येऊन सांगतात अमक्या अमक्या ठिकाणी मी आलेलो आहे, त्याच्यापासून मला बनवा. म्हणजे फार मोठी कथा आहे नवकलेवरची. तर आता 2015ला ही घटना घडलेली आहे जगन्नाथपुरीमध्ये. आता त्यामध्ये 19 वर्ष जर ऍड केली तर किती होतं बघा. 2036 किती होते? 34. साधारणपणे 2034-35ला पुन्हा एकदा जगन्नाथांचे विग्रह बदलले जाते. कारण तेव्हा आषाढ महिन्यामध्ये काय अधिक मास येणार आहे. आलं का तुमच्या? त्याला नवकलेवर असं म्हटलेलं आहे. हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं महात्म्य आहे. तर ज्येष्ठ मध्ये आलं आहे आता, तर त्यामुळे या महिन्याचं महात्म्य फार आहे. आणि याच्यामध्ये 4 नियमाचं पालन करू शकता. 4 नियम कुठले? मांसाहार करायचा 1 महिना कंप्लीट, नशापान कुठलंही करायचं नाही 1 महिना. आणि कदाचित मग 1 महिना झाल्यानंतर सुटू पण शकते ना, ज्यांना काही व्यसन सोडायचं आहे तर 1 महिन्यानंतर पालन केल्यानंतर 1 महिना करू शकतो, म्हणजे आयुष्यभर करू शकतो, असं काही नाही. बरोबर आहे की नाही? तर 1 महिना करायचं नाही नशापान, जुगार खेळायचा नाही, खोटं बोलायचं नाही, व्यभिचार करायचा नाही, असं शास्त्राचं म्हणणं आहे. आणि काय करायचं काय मग? सकाळी लवकर उठायचं आणि 1 महिना
भगवंताची आरती करण्याचा प्रयत्न करायचा. पहाटे इथं आपल्याकडे 6:30 आरती असते, तर 6:30 वाजता तुम्ही येऊन न चुकता 6:30 येऊन आरती अटेंड करायची 1 महिना. असं पण तुम्ही करू शकता. समजलं का सर्वांना? तर असा संकल्प घ्या. काही बाधा आली तर बघू काय करायचं, पण दररोज आरती करायची 1 महिना. म्हणजे किती आरत्या केल्याचं फळ मिळेल तुम्हाला? गुणिले 1000 लाख. फार मोठा सेल लागलेला आहे. तर रोज आरती करण्याचा संकल्प घेऊ शकता. मंगल आरती किती वाजता असते? इथं पण कन्सेशन आहे आपल्याकडे. 6:30 उशीर असते. 6:30 आरतीला येऊ शकता. सत्संग न बुडवण्याचा संकल्प घ्या. आणि चौराष्टकम, त्याच्यामध्ये भगवंताचं पुरुषोत्तम म्हणून गुणगान आहे, ते मोबाईलवर पाठवलं जाईल तुम्हाला. तर ते वाचन रोज संध्याकाळी करायचं आहे, चौराष्टकम. आणि त्यानंतर जगन्नाथ अष्टकम, सचिसुताष्टकम, षडगोस्वामी अष्टकम, असे काही शास्त्रामध्ये काही गीतं दिलेली आहेत, अष्टकम दिलेले आहेत. त्याचं पाठ रोज करायला सांगितलंय संध्याकाळी. जे वैष्णव आहे, ज्यांना जमतंय, ज्यांना वाचायला येतंय, त्यांनी रोज संध्याकाळी करू शकता. मंदिरात तर नॅचरली तुमचं होऊन जाईल या ठिकाणी रोज संध्याकाळी. आणि सगळ्यात महत्वाचं मी आता सांगणार आहे, ते सर्वांनीच करायचं आहे, हे कंपल्सरी आहे. काय आहे? रोज संध्याकाळी तुळशीची वाळलेली काडी घ्यायची, त्याला कापूस लावायचा, देशी गाईच्या तुपामध्ये ते बुडवायचं आणि भगवान श्रीकृष्णांना ते अर्पण करायचं, जसं आपण दिवाळीमध्ये करतो कार्तिक महिन्यामध्ये. नमामीश्वरं सच्चिदानंद रूपं लसकुंडलं गोकुले व्रजमानं यशोदाभियोलोकलधावमानं धृत्य गोप्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय राधा दामोदर राधा दामोदर राधा, जय राधा राधा जय यशोदा दामोदर यशोदा दामोदर यशोदा दामोदर यशोदा दामोदर. गोकुलधाम जय गोकुलधाम, गोकुलधाम जय गोकुलधाम, वृंदावन धाम जय वृंदावन धाम, वृंदावन जय वृंदावन धाम. राधे श्याम जय राधे श्याम, राधे श्याम जय राधे श्याम, राधे श्याम जय राधे श्याम, राधे श्याम जय राधे श्याम. तुम्हाला मी कार्तिक महिन्यात घेऊन गेलो की नाही? सेम अशी भावना, असा मूड या महिन्यामध्ये तयार व्हायला पाहिजे. न चुकता रोज संध्याकाळी उद्यापासून भगवंतांना घरामध्ये जो फोटो असेल किंवा श्रीकृष्णाचा, पांडुरंग असतील, कुणीतरी फोटो असेल कोणाचा तरी, तर त्याला तुम्ही न चुकता, जर देशी गाईचं तूप नाही भेटलं तर तुम्ही काय करू शकता? तिळाचं तेल वापरू शकता. तर त्याच्यामध्ये बुडवून भगवंतांना अर्पण करण्याचा विधी आहे. करणार का आपण? असं म्हटलेलं आहे, जो कोणी दिवा अर्पण करणार अधिक महिन्यामध्ये, त्याचं एक मोठं प्रवचन होऊ शकतं नुसतं दिव्यावरती, की दिवा अर्पण केल्यानं काय होतं? दारिद्र्य नष्ट होतं आणि धनसंपत्ती भरपूर त्याला प्राप्त होते. दिवा अर्पण करणं म्हणजे साधारण गोष्ट नाही. याला अशी भौतिक अनेक लाभ सांगितलेले आहेत. जो प्रामाणिकपणे दररोज न चुकता दिवा अर्पण करणं, म्हणजे आज केला, परवा केला, परत त्यानंतर 4 दिवसांनी केला, हे चालणार नाही असं. ठीक आहे पण नॉट ओके. ओके बट नॉट ओके, किंवा ते काय म्हणायचं बघा आता. ठीक आहे, पण संकल्प केला पाहिजे की न चुकता करणार. तर तुम्ही तुळशीच्या काडीचं करू शकता आणि अखंड दिवा लावण्याचं पण सांगितलं आहे. तर उद्यापासून सकाळपासून 1 महिना अखंड दिवा भगवंताकडे तुपाचा लावला पाहिजे. तर ते पण तुम्ही करू शकता. याचं फार मोठं, आता वेळ झाली माझी, शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की या महिन्याचं काय महात्म्य आहे. तर आपल्याला बऱ्यापैकी कळालेलं आहे महात्म्य. तर अपेक्षा आहे की आपण करू शकता. तर अजून एक सुवर्ण संधी सर्वांना आहेच. तर